तर आज आहे हरताळकीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर अशा पद्धतीने मी हरताळकीची पूजा मांडून घेतली, लवकरच पूजा केलेली आहे. कारण आता आम्हाला जायचं होतं शेतामध्ये. फराळ वगैरे केला आणि डबा वगैरे बांधला आणि पियूष सिद्धीला सुट्टीच होती, त्यामुळे त्यांना पण घेऊन शेतामध्ये गेले. कारण आज आहे कांद्याची लागवड. माझ्या अगोदर या दोघींनाच खूप घाई झालेली होती बघा. पाऊस आला म्हणून छत्री पण दोघींनी 2 घेऊन आलेली आहे आणि खात खात चालल्या होत्या डाळिंब. आणि मी असं घमेलं भरलं होतं पूर्ण, असं डब्बा, बाटली, पाणी वगैरे सगळं काही. त्यानंतर रोपाच्या वरात बसलो आहे. आमचं फक्त काम होतं रोप उपटायचं. त्यानंतर रोप उपटून झालं आणि मी घरी आले. तर शेतातून कोथिंबीर आणली होती. म्हणलं आता कोथिंबीर, केळं वगैरे आणलेली होती ती काढून ठेवावं आणि बाकीचं डबा वगैरे पिऊसला घासायला द्यावा, सिद्धीला. त्यानंतर बघा सकाळी खायला कोंबड्याने टाकलं तर माझ्या मागं लागल्या कोंबड्या. त्यानंतर बघा सिद्धीने शेवट आंघोळ केली होती, त्यामुळे तिची कपडे राहिली होती. तिला म्हणलं तुझी कपडे धुवून तेवढे भांडी घास. पिऊचा काय हात दुखत होता. पिऊ म्हणली मी घासणार नाही. त्यानंतर बघा माझी लाडूबाई कपडे आधी कपडे धुतली, मग मला म्हणते मी भांडी घासणार आहे. सिद्धीने भांडी घासली. त्यानंतर मी कडवळ कापायला गेली होती, कारण की सकाळी काही कडवळ कापलं नव्हतं. 8 ते 4 वाजता लाईट होती मोटरची, त्यामुळे मग आमची लावगड असल्यामुळं सकाळी कापणं झालंच नाही. त्यानंतर मी कडवळ कापलं, शेण टाकलं, झाडून काढलं गायांचं. त्यानंतर मी सिद्धीला पिऊला पसारा आवरायला सांगितलं आणि हॉल बेड झाडून काढायला लावलं. त्यांनीच असा पसारा केलेला असतो. त्यानंतर मग मी चहा ठेवला, बाहेरचं सगळं आवडलं. त्यानंतर दुटी चालू होती, स्वयंपाक वगैरे. नंतर भांडी घासून आणली, त्यात मी फैल लावत आहे. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर सबस्क्राईब करा. पिऊ सिद्धीची मला खूप हेल्प होत असते, त्या त्यांच्या मनानेच काम करीत असतात, न सांगता त्या.